भाजपवर टीका करताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जीभ घसरली। प्रणिती शिंदे यांनी भाजपची थेट राक्षसाशी तुलना केली। लोकांमध्ये पेटवापेटवी करणं आणि मतांचं ध्रुवीकरण करणं हे भाजपचं काम असल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केला। पाहूयात प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाले। पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे। मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात। त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे। अशा पद्धतीने भाजपवर टीका करताना प्रणिती शिंदे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। प्रणिती शिंदे यांनी भाजपची तुलना थेट राक्षसाशी केली। लोकांमध्ये पेटवापेटवी करणं आणि मतांचं ध्रुवीकरण करणं, तुष्टीकरण करणं हे भाजपचं काम असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला। जसं राक्षसाला रक्त हवं असतं तसं भाजपला दंगली हवे असतात असं सुद्धा प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे आता नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातोय असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। भाजपवर प्रणिती शिंदे यांनी जहरी टीका केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांची जीभ घसरली कारण भाजपची त्यांनी थेट राक्षसाशी तुलना केली। लोकांमध्ये पेटवापेटवी करणं, मतांचं ध्रुवीकरण करणं, तुष्टीकरण करणं हेच भाजपचं काम असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला। एका कार्यक्रमासाठी प्रणिती शिंदे आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी भाजपवर अशा पद्धतीने जहरी टीका केली, सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं। देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातोय अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली। लोकांमध्ये पेटवापेटवी करणं आणि मतांचं ध्रुवीकरण करणं हेच फक्त भाजपचं काम असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली। त्यामुळे अशा पद्धतीने जहरी टीका करताना प्रणिती शिंदेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। प्रणिती शिंदे यांनी भाजपची थेट राक्षसाशी तुलना केली। लोकांमध्ये पेटवापेटवी करणं हेच भाजपचं काम असल्याचं त्या म्हणाल्या। आता प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याचे कसे पडसाद उमटतायत, भाजपच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे। मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात। त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे। अशा पद्धतीने प्रणिती शिंदे यांनी जहरी टीका केली। मूळ मुद्द्याला बगल दिली जाते आणि लोकांमध्ये पेटवापेटवी करण्याचंच काम भाजप करते असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ज्या पद्धतीने राक्षसाला रक्ताची गरज असते त्या पद्धतीने भाजपला दंगलींची गरज असते असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। भाजपवर टीका करताना प्रणिती शिंदे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। प्रणिती शिंदे यांनी भाजपची थेट राक्षसाशी तुलना केली। लोकांमध्ये पेटवापेटवी करणं आणि मतांचं ध्रुवीकरण करणं हेच भाजपचं काम असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला।